मित्रांनो, सीईटी सेलने वराती मागून घोडा आणलेला आहे. कारण सीईटी सेलला कालच समजलं की बऱ्याचशा विद्यार्थ्यांची मार्क लिस्ट हार्ड कॉपीच्या फॉर्मॅटमध्ये विद्यार्थ्यांपर्यंत कॉलेजेसने दिलेली नाहीये. तर मग त्यासाठी तुमच्याकडे जो प्रोव्हिजनल रिझल्ट आहे तो अपलोड करण्यासाठी सीईटी सेलने परमिशन दिलेली आहे, जेणेकरून तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट होऊ शकते. त्या विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने आपली मार्क लिस्ट सबमिट करायची आहे याविषयी असणाऱ्या डिटेल गाईडलाईन सीईटी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवरती अवेलेबल आहेत. तर ती गाईडलाईन काय आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही तुमचा रिझल्ट अपलोड करायचा आहे या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर लॉ सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी असणारी ऍडमिशन काउन्सिलिंग ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू आहे. तर या काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ऍक्सेस दिला जातो. तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि तुम्हाला कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे याविषयी डिस्कशन केलं जातं. तसंच विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता, मागच्या वर्षीचे जे ऍडमिशन होते त्यानुसार कुठल्या कॉलेजला तुमचा नंबर लागू शकतो याविषयी डिसिजन देणं असेल किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, तर अगदी कॅप राऊंडच्या नोटिफिकेशन पासून तर तुमच्या कॉलेजच्या ऍडमिशन पर्यंत या सर्व स्टेपमध्ये ग्लोबल ऑनलाईनचे ऍडमिशन काउन्सिलर्स तुम्हाला मदत करणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर मित्रांनो, इथे कॅप पोर्टलवरती आल्यानंतर 3 इयर LLB सीईटीच्या कॅप पोर्टलवरती तुम्हाला पहिलंच नोटिफिकेशन दिसेल, पब्लिक नोटीस फॉर 3 इयर्स ग्रीव्हन्स पिरियड एक्सटेन्शन 2026. तर या PDF मध्ये सीईटी सेलने आपल्याला स्पष्ट सांगितलेलं आहे की LLB 3 वर्ष केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया कॅप 2026-27 गुणपत्रिकेऐवजी ऑनलाईन निकालपत्र अपलोड करणे व तक्रार निवारण कालावधी वाढवण्याबाबत. तर शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी LLB 3 इयरच्या कॅप राऊंड मध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार करून सीईटी सेलने ही सूचना दिलेली आहे, ज्यामध्ये अल्फाबेटिकल लिस्ट रिलीज केल्यानंतर सगळं काही झाल्यानंतर सीईटी सेलच्या लक्षात आलं की काही विद्यापीठ महाविद्यालय जे आहेत त्यांच्या परीक्षांचे निकाल अजूनही उमेदवारांपर्यंत मार्क लिस्टच्या फॉर्मॅटमध्ये पोहोचलेले नाहीयेत. तर मग अशा परिस्थितीमध्ये ज्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन निकालपत्र आहेत, ज्यांच्याकडे प्रोव्हिजनल रिझल्ट्स आहेत, हे रिझल्ट्स सीईटी सेलच्या कॅप पोर्टलवरती आता तुम्ही अपलोड करून सुद्धा तुमच्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन कंप्लीट करू शकता, असं सीईटी सेलने सांगितलेलं आहे. यामध्ये तुमच्याकडे आलेला जो प्रोव्हिजनल रिझल्ट आहे किंवा ऑनलाईन रिझल्ट आहे त्यावरती महाविद्यालयाची, संस्थेची किंवा विद्यापीठाच्या प्रमुखाची स्वाक्षरी म्हणजे सिग्नेचर आणि स्टॅम्प म्हणजे शिक्का जर असेल तर तुम्ही हा ऑनलाईन रिझल्ट अपलोड करू शकता. म्हणजे थोडक्यात तुमची जी ऑनलाईन प्रिंट आली असेल, प्रोव्हिजनल रिझल्ट आला असेल, त्याच्यावरती तुमच्या प्रिन्सिपलचा शिक्का घ्या, प्रिन्सिपलची साईन घ्या आणि मग तो रिझल्ट तुम्ही सीईटी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवरती अपलोड करू शकता. पण सीईटी सेलने इथे दुसरी गोष्ट पण सांगितलेली आहे. ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या विद्यापीठाकडनं किंवा कॉलेजकडनं अधिकृत गुणपत्रिका मिळेल म्हणजे मार्कलिस्ट मिळेल, त्यावेळेस तुम्हाला कॅप पोर्टलवरती ती मार्कलिस्ट अपलोड करणं किंवा सादर करणं बंधनकारक राहील. ठीक आहे. तर त्यानुसार हा जो ग्रीव्हन्स पिरियड तुम्हाला 17 ते 19 पर्यंत दिलेला आहे, ज्यांची अल्फाबेटिकल लिस्टमध्ये ज्यांच्या नावापुढे डिस्क्रिपन्सी आलेली आहे अशा विद्यार्थ्यांना ऍप्लिकेशन एडिट करता येत आहेत आणि रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स जे आहेत ते अपलोड करता येत आहेत. तर ही डेट जी आहे ती सुरुवातीला 17 ते 19 अशी होती. तर सीईटी सेलने पूर्ण 1 दिवसाची मुदतवाढ याच्यामध्ये दिलेली आहे. म्हणजे 19 ची लास्ट डेट आता 20 वरती त्यांनी नेऊन ठेवलेली आहे. 20 तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत म्हणजेच 11:59 पर्यंत तुम्ही तुमचे रिझल्ट्स जे प्रोव्हिजनल फॉर्मॅटमध्ये आहेत त्याच्यावरती तुमच्या प्रिन्सिपलची साईन आणि शिक्का घ्या आणि ते रिझल्ट्स तुमच्या ऍप्लिकेशन फॉर्ममध्ये कन्व्हर्जन सर्टिफिकेट सोबत अपलोड करा, जेणेकरून तुमचा इनकम्प्लीट असलेला फॉर्म कंप्लीट होईल, पेंडिंग असलेलं व्हेरिफिकेशन हे पूर्ण होईल आणि तुम्हाला कॅप राऊंडच्या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करता येईल. तर या पिरियडमध्ये नवीन रजिस्ट्रेशन्स तुम्हाला करता येणार नाहीयेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही अर्जामध्ये कुठल्याही प्रकारची दुरुस्ती 20 तारखेपर्यंत करू शकता. जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहेत ते अपलोड करू शकता. तुमची ऑनलाईन रिझल्टची जी प्रिंट आहे, प्रोव्हिजनल रिझल्ट जो आहे तो अपलोड करू शकता.
याच गोष्टी फक्त 20 तारखेपर्यंत सीईटी सेलने करण्यासाठी अलाउ केलेलं आहे. इतर कुठल्याही कॅन्डिडेटला नवीन रजिस्ट्रेशन इथे करता येणार नाहीये. आता अजूनही जर तुमचा रिझल्ट डिक्लेअर झालेला नसेल, तुमच्याकडे तुमचा प्रोव्हिजनल रिझल्ट सुद्धा नसेल, तर तुम्हाला तिसऱ्या राऊंड पूर्वी नवीन रजिस्ट्रेशन करता येणं शक्य आहे. त्यामुळे जर तुमचा रिझल्ट थर्ड राऊंडच्या रजिस्ट्रेशन पूर्वी आला तर त्यावेळेस तुम्ही तुमचा रिझल्ट यूज करून तुमचं रजिस्ट्रेशन त्यावेळेस कॅप राऊंडला करू शकता. अदरवाईज यावर्षी तुम्हाला रजिस्ट्रेशन करणं शक्य होणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर तुमच्या कॉलेजेसकडनं प्रोव्हिजनल रिझल्ट तरी ॲटलिस्ट मागवा, जेणेकरून तुम्हाला कॅप राऊंडच्या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करता येईल. आता 20 तारखेपर्यंत सगळ्या विद्यार्थ्यांना इथे ॲप्लिकेशन फॉर्म एडिट करण्यासाठी, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सीईटी सेलने वेळ दिलेला आहे. त्यानंतर 23 तारखेपर्यंत सीईटी सेल फायनल व्हेरिफिकेशन करेल आणि 24 तारखेला सीईटी सेल आपली फायनल मेरिट लिस्ट पोर्टलवरती रिलीज करेल. त्यापुढे मग सीईटी सेलने कुठल्याही प्रकारचं नवीन शेड्यूल दिलेलं नाहीये. कॉलेज ऑप्शन फॉर्म कधी भरायचे आहेत याविषयी सीईटी सेलने कुठल्याही प्रकारचं शेड्यूल अजून दिलेलं नाहीये. त्यामुळे आता तरी 24 तारखेपर्यंत हे शेड्यूल फॉलो करा. 24 तारखेला तुमचे रँक्स येतील आणि त्यानंतरच तुमचे ऑप्शन फॉर्म भरले जातील. त्यामुळे रेग्युलरली तुमचे ईमेल, मेसेजेस, कॅप पोर्टल या गोष्टी चेक करत राहा. सीईटी सेल पुढचे सर्व शेड्यूल याच माध्यमातून तुमच्यापर्यंत पाठवणार आहे. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्हाला गाईड करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची ऍडमिशन काउन्सिलिंग सुद्धा सुरू आहे. या काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ऍक्सेस दिला जातो. तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि तुम्हाला कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे याविषयी डिस्कशन केलं जातं. तसंच विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता, मागच्या वर्षीचे जे ऍडमिशन होते, त्यानुसार कुठल्या कॉलेजला तुमचा नंबर लागू शकतो याविषयी डिसिजन देणं असेल किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, तर अगदी कॅप राऊंडच्या नोटिफिकेशन पासून तर तुमच्या कॉलेजच्या ऍडमिशन पर्यंत या सर्व स्टेपमध्ये ग्लोबल ऑनलाईनचे ऍडमिशन काउन्सिलर्स तुम्हाला मदत करणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.